Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल. व्हिडिओमध्ये हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका. हाकेंचा रोख नेमका कुणाकडे असा प्रश्न. मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू, तोडून मोडून व्हिडिओ दाखवले, त्या व्हिडिओशी माझा संबंध नाही, लक्ष्मण हाकेंचं स्पष्टीकरण. नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मंत्रालयात दोन्ही नेत्यांची भेट. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत तिढा. बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम. गीतेंच्या मनधरणीचे सगळे प्रयत्न निष्फळ. कौल माझ्या बाजूने माघार घेतल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका. गोकुळ गीतेंसोबत चर्चा सुरू. नाशिकमधील महायुतीची जागा जिंकण्यासाठी रणनीती आखणार, सकारात्मक निर्णय होईल. मंत्री उदय सामंतांसह गिरीश महाजन यांच्याकडून विश्वास व्यक्त. चर्चेसाठी उदय सामंत पुन्हा नाशिककडे रवाना. उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली. उद्या नंदनवन बंगल्यावर बैठक होणार. नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा. नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज. कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही चौकशीचे आदेश. नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. साहेब निर्णय घ्या असा बॅनरवर उल्लेख. राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने भुजबळांचे कार्यकर्ते नाराज. कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद. गुढे बाजाराच्या चर्चांना वाव. स्वतःला वरिष्ठ नेता समजत सुनेत्रा पवारांचं नावही घेतलं नाही. महेंद्र दळवींची सुनील तटकरेंवर टीका. तर अशा वक्तव्यांना महत्त्व देत नाही, तटकरेंचं प्रत्युत्तर. कोकणची जागा बिनविरोध, आता गोगावले पालकमंत्री व्हावेत. तटकरे मुख्यमंत्र्यांची चर्चा सुरू. उदय सामंतांची माहिती. तर एकत्र बसून निर्णय घेऊ, तटकरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचा पूर्णविराम. मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता, पदासाठी विचारधारा बदलणार नाही, नवनीत राणांची पोस्ट. नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर मनसैनिकांचं अर्धनग्न आंदोलन. विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी मिळणाऱ्या निधीत कपात केल्याने मनसे आक्रमक. जिल्हा परिषद कार्यालयाचं गेट तोडून आत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं. आमदार संजय गायकवाडांना 100 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस. भाजपच्या विजयराज शिंदेंची वकील असीम सरोदे यांच्यामार्फत नोटीस. आदिवासी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा विजयराज शिंदे यांच्यावर गायकवाड यांनी आरोप केला होता. अब्दुल सत्तारांना धक्का. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज बाद. कन्नडच्या आमदार संजना जाधवांचाही अर्ज अवैध ठरला. मुंबईमध्ये टँकर असोसिएशनच्या संपाचा दुसरा दिवस. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाही. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीची शक्यता. संपामुळे बांधकाम व्यवसायाला फटका. पुणेकरांना 15 तारखेपासून दिवसाआड पाणी पुरवठा होणार. पालिका प्रशासनाकडून पाणी कपात जाहीर. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे निर्णय. स्विमिंग पूल बांधकामांना पाणी पुरवठा बंद. पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये राज्याच्या आणखी काही भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता. कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज. तर चंद्रपुरात उष्णतेच्या लाटेचा इशारा. बेळगावात मुसळधार पावसाचा हाहाकार. बेलहुंगळ आणि सवदत्तीमध्ये पुरात वाहनं वाहून गेली. रस्त्यावर दुचाकी पकडण्यासाठी चालकांची धावपळ. जळगावच्या अमळनेर तालुक्यामध्ये मंगळूरमध्ये तिहेरी अपघात. कार, बाईक आणि एसटीची एकमेकांना धडक. 6 जणांचा मृत्यू. पुण्याच्या डेक्कन परिसरात भिडे पूल मध्यरात्रीपासून 5 सप्टेंबरपर्यंत बंद. डेक्कन मेट्रो स्थानकाजवळील पुलाचं काम सुरू होणार असल्यामुळे परिणाम. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पालिकेचं आवाहन. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.